हाय हॅलो नमस्कार. माझ्या स्वयंपाकघरमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटण सुक्याची सगळ्यात सोपी पद्धत. तर यासाठी गॅस चालू करायचा आहे. गॅसवर कढई ठेवायची आणि 2 चमचे तेल घालायचं. आता या ठिकाणी 3 मीडियम आकाराचे बारीक कांदे मी चिरून घेतले आहेत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांद्याची पेस्टसुद्धा टाकू शकता. आता कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा, त्याच्यामुळेच भाजीला खरी चव येणार आहे. त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, तोही बारीक चिरून घालायचा. टोमॅटोमधलं पाणी जोर आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करत राहायचे. आता यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण घालायचे. तेच वाटण आपल्या मटण सुक्याला खूप छान चव देणार आहे. तेही वाटण छानपैकी फ्राय करून घ्यायचं. आणि मग या इथे मी सवाईचा मटण सुक्का मसाला आणि अंबारीची कांदा लसूण मसाल्याची थोडीशी पावडर टाकली. मी या ठिकाणी 2च मसाल्यांचा वापर करते. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दुसरे तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. थोडंसं पाणी घालायचं. मसाला छान शिजला पाहिजे. त्यानंतर पाणी आटवायचं. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला फ्राय करत राहायचा. आणि यामध्येच उकडलेलं मटण तेही घालायचं. वरतून थोडंसं मटणाचा रस्सा तोही यामध्ये घालायचा. आणि छानपैकी जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत हे छान शिजवून घ्यायचं आहे. वरतून कोथिंबीर घालायची आणि ते तुमचं मटण सुक्का तयार आहे. एकदा नक्की करून बघा, नक्की आवडेल. धन्यवाद.